ची सार्वत्रिक निवडणूक आणि दलित समाजाचा अस्तित्वाचा प्रश्न दलित समाजाला वेठीस धरून दलित पक्षीय नेत्यांची सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी जागेसाठी इतर पक्षाकडे करावा लागणारा लाळेघुटपणा पाहून कीव येते. सांगली प्राध्यापक डॉक्टर गौतम प्रज्ञा सूर्यसर. 2024 ची सार्वत्रिक निवडणूक ही शेवटची निवडणूक ठरेल ही भीती भाजप खासदार अनंत हेगडे यांनी खरी ठरवली आहे. देशाचे सध्याचे संविधान नष्ट करून मोदी युगात नवे संविधान लिहिले जावे असे मोदींच्या अवतीभोवतीचे खास लोक बोलत असतात. लोकशाहीचा गाभा, लोकशाहीचा आधार, लोकशाहीचा बुरुज, लोकशाहीची तटबंदी, लोकशाहीची ढाल तलवार म्हणजेच भारताचे संविधान. त्या संविधानाचा खून करण्याची तयारी सुरू आहे व त्यासाठी 400 मारेकरी तयार केले जात आहेत. भाजपचा 400 पारचा नारा ही संविधानाच्या हत्येची तयारी आहे. याचे गांभीर्य मराठा समाजाला नाही, कारण ते शेती, उद्योग, बँका, कारखानदारीमुळे सक्षम आहेत. जैन समाज सक्षम व एकत्र आहे. मुस्लिम समाज कट्टर आहे. शीख, पारशी, ख्रिश्चन संघटित आहेत. एकत्रित नाही फक्त दलित समाज. आणि जर भारतीय संविधान बदलले तर दलितांचे अस्तित्व, त्यांचे मूलभूत अधिकार, स्वातंत्र्य, शैक्षणिक सुविधा, आरक्षण सारच संपणार आहे आणि पुन्हा गुलामी लादली जाणार आहे. हे सत्य आणि वास्तव्य असताना मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अनेक दलितांचे पक्ष काढून समाजाला विस्कळीत करण्याचे काम हे दलित लाळघोटी नेते पुढारी करीत असून प्रस्थापितांच्या दावणीला समाजाला बांधून समाजाची घोर फसवणूक करीत आपली रोजीरोटी कशी चालेल याची काळजी ते घेताना दिसतात. या दलित नेत्यांना समाजात ऐक्य निर्माण करावायचे नाही आणि त्यांना एकत्र यायचं नाही आणि याचा परिणाम उघड्या डोळ्यांनी दलितांना पाहायला मिळतो आहे. पण गुलामीची सवय लागलेली असताना कोणीही बंड करीत नाही. दलित समाजात संघटित ऐक्य नसल्याने कोणीही यावे आणि मारून जावे, अत्याचार करावा, हत्या करावी, स्त्रियांची अब्रू लुटावी आणि निष्कलंक कायद्याच्या कचाट्यातून मुक्त व्हावं, ही अवस्था आम्ही एकत्र न येता स्वतःच करून घेतली आहे. जर खरंच आपल्या दलित समाजाचे अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर आपल्याला एकाच निळ्या झेंड्याखाली एकत्र येऊन लाळघोट्या आणि समाज विकणाऱ्या दलित विविध पक्षीय नेत्यांना बाजूला सारून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला आणि त्यांनी मागणी केलेल्या स्वातंत्र्य मतदारसंघाच्या मागणीस जोर धरला पाहिजे. तरच आपले संघटित अस्तित्व अबाधित राहील. त्यामुळे 2024 ची ही सार्वत्रिक निवडणूक दलित समाज, विविध दलित पक्षीय नेते यांच्या अस्तित्वाची लढाई असून आज आपण ऐक्य करून संघटित नाही झालो तर पुन्हा गुलामगिरी अटळ आहे. दलित समाज जागा हो, ऐक्य करून संविधान रक्षणाचा धागा हो. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.